भाग 1 प्रकरण 1 देमीन देमीन अरे असला कसला भलता विचार करतोयस तू? हे चुकीचे आहे. असा विचार करणे ही पाखंड आहे हे माहित नाही का तुला? तोरिक किंचाळलाच. देमीनने त्याच्याकडे नवलाने पाहिलं आणि मग मेनारवर नजर टाकली. तोही अचंबित होऊन डोळे विस्फारून देमीनकडे पाहत होता. जणू काही त्याने अघटित ऐकले होते. यात किंचाळायला काय झाले आणि मला हे माहीत नाही असे तुम्हाला का वाटले? त्याच्या चेहऱ्यावरील धक्का बसल्याचे भाव वाचत देमीनने विचारले. पण शेवटी ही भेग किती दूर जाते आणि जिंती ओढ्याचे पाणी नेमके कोठे बाहेर पडते हे शोधायचा प्रयत्न करणे, यात कसले आले आहे पाखंड? देमीनने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहत विचारले. ते तिघे तांबडसर पाण्याने भरलेल्या जिंती ओढ्याच्या काठावर एका अवाढव्य द्रोम्हा वृक्षाखाली दरीतूनच उतरत पार पाण्यापर्यंत जात असलेल्या एका उतरत्या अवाढव्य स्फटिकी पाषाणावर बसले होते. आकाशात प्रकाशमान चकती तेज ओकत स्तब्ध असल्यासारखी स्थिर होती. निळसर पिवळे आभाळ नेहमीसारखेच स्वच्छ होते. अपवाद होता तो चिरचिर आवाज करत ठिपक्यांची माळ बनवत भराऱ्या घेणाऱ्या तांब्या आणि लांबलचक निळ्या शेपट्याच्या झेप्या पक्ष्यांचा. तुर्रेदार गवताच्या आणि लाल निळ्या झुडपांच्या मिठीतून लालसर पाणी घेऊन खळाळत वाहणारा ओढा, जेथे दरीच्या दोन्ही सरळसोट बाजू जवळ येत 1-2 हातांचे अंतर सांभाळत चिकटत होत्या, त्या अरुंद फटीतून प्रचंड निनाद करत आत घुसत होता. तुषारांचे स्तंभ उभे करत मग त्या भेगेतील अंधारात अदृश्य होत होता. जेथे निमुळत्या भेगेची सुरुवात होत होती तिच्याच एका बाजूच्या लाल निळ्या पट्ट्यांनी भरलेल्या अखंड सुळक्याच्या पाषाणावर सर्वांचा मूळ पूर्वज आणि सर्व जंबूवासियांचे दैवत असलेल्या जंबूची हातात लांब लचक भाला घेऊन युद्धाच्या पवित्र्यात उभी असलेली अवाढव्य प्रतिमा कोरलेली होती. ही प्रतिमा किती पुरातन आहे हे कोणताही दरीतच राहणारा कुर्ही भिदार सांगू शकला नसता. प्रतिमा एवढी प्रमाणबद्ध आणि जिवंत वाटत होती की जणू पहाड फोडून जंबू बाहेर येत आहे असे वाटावे. त्या प्रतिमेवर भेगेत गर्जना करत वेगाने घुसणाऱ्या पाण्याचे तांबडसर तुषार उडत होते आणि त्या अरुंद दरीत घुमणारा तो घोंगावदार आवाज भयचकित करणारा होता. ते दृश्य अद्भुत होते. देमीनला अनावर कुतूहलात पाडत होते. ही भेग कोठवर गेली असेल? हे पाणी कोठे बाहेर पडत असेल? काय आहे तिकडच्या बाजूने? देमीन, आजवर कोणी असा येडपट पाखंडी विचारही केलेला नाही आणि कोणी करूही नये. ही भेग का निर्माण झाली हे माहीत नाही की काय तुला? सर्वांना माहीत आहे तिचे पावित्र्य, आणि तरीही हे पाखंड बोलायची हिंमत तरी कशी करतोस तू? मेनारने दटावत विचारले. त्याची नजर त्या निमुळत्या होत जाणाऱ्या भेगेवर आणि त्यातून उसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांवर वळली. त्याच्या चेहऱ्यावर अपार श्रद्धा आणि आदिम रहस्याला शरण गेल्यासारखे भाव होते. मला तो सारा इतिहास माहीत आहे. तो ऐकताच मोठे झालो आहोत आपण सारे, देमीन कुजबुजत्या स्वरात म्हणाला. त्याचा आवाज त्या नदीच्या पाण्याच्या झंझावती निनादात विरून गेला. त्याच्या दोन्ही मित्रांनी त्याच्याकडे नवलाने पाहिले. मग एकाएकी देमीन मोठ्या आवाजात म्हणाला, होय, मला तो इतिहास माहीत आहे. आपल्या पूर्वजांचा महान इतिहास, आपला मूळ पूर्वज जंबूचा इतिहास, त्याच्या पर्वतकांशी झालेल्या युद्धांचा इतिहास, त्याच्या आणि इलेच्या महान दैवी प्रेमाचा इतिहास. या भागात एका पर्वतकाशी युद्ध करत असताना महान जंबूने आपला दिव्य भाला त्याच्यावर फेकला आणि तो भाला या पहाडाला चिरत दारी पार युद्धाच्या तयारीत असलेल्या त्या पर्वतकाच्या छाताडात कसा घुसला हे मला माहीत आहे. ही संपूर्ण पहाडाला चिरणारी भेग त्या भाल्याने निर्माण केली. ही शक्ती असेल त्या महान जंबूची. आजही तो तरंगत्या मेरू पर्वतावर एका गुहेत राहत आपल्या वंशजांचे हित चिंतितो असे पुजारी म्हणतो. ही भेग पवित्र आहे, दैवी भाल्याने झालेली आहे हे मला माहीत आहे. हा पहाड पवित्र आहे. या पहाडावर जाणे आपल्याला निषिद्ध आहे. तसे करणे जंबूचा अवमान आहे असे सारेच म्हणतात आणि तो नियम सारेच कटाक्षाने पाळतात हेही मला माहीत आहे. देमीन थबकला आणि ओढ्याच्या उसळत्या प्रवाहाकडे मंत्रमोहित झाल्यासारखा पाहू लागला. मग कशाला असला पाखंडी विचार करतो आहेस? या बाजूने पहाडावर चढणे महान जंबूचा अपमान आहे हे जर तुला माहीत आहे तर असला पातकी विचार तुझ्या मनात आलाच कसा?
तू असे काही बोललास हे वस्तीत कोणाला समजले तर हाकलून देतील तुला. तुझा जनक देखीक मुखिया असला तरी तोही तुला वाचवणार नाही, तोरीख म्हणाला. देमीनने आसुसल्या नजरेने त्या एकमेकांना चिकटलेल्या दरीचा हा मार्गच दोन्ही बाजूनी तिरकस येत बंद करणाऱ्या सरळसोट पहाडाकडे पाहिले. हेच पहाड असे थोडे दूर होत सरळसोटपणाने समांतर दूरवर जातात. ही दरी त्यांनी एखाद्या खाचेसारखी पुरती बंदिस्त करून टाकलेली होती. ही भेग गूढ आहे, रहस्यमय आहे. ही भेग किती दूर गेलीये हे पहाड असेच 1-2 हातांचे अंतर ठेवत सोबतीने सरळ पुढे जातात की ही भेग कुठे बुजलेली आहे. तसे असेल तर मग ओढ्याचे हे पाणी जाते कुठे? पाताळात कोसळते की अदृश्य होते? आणि ही भेग आरपार जात असेल तर मग ओढ्याचे पाणी नेमके कुठे बाहेर येते की जमिनीखालूनच वाहत राहते? या पहाडापलीकडे नेमके आहे तरी काय? कोणीच आजवर तेथे गेलेले नाही. समजा तिथे अजूनही त्या महाकाय पर्वताचे अर्धमृत प्रेत पडले असेल तर? हे प्रश्न माझ्या मनात येतात. तुमच्या मनात नाही का येत? आजवर कोणीच या बाजूने पहाडावर गेले नाही म्हणून आपणही जाऊ नये की काय? विचार तरी करा. किती विलक्षण दृश्य असेल ते. आणि पल्याडची अज्ञात बाजू पाहणारे आपणच पहिले ठरू. मग का नको जायला? देमीनने मोठ्या आर्जवाने विचारले. त्याच्या चमकत्या डोळ्यात त्याच्यातल्या अपार कुतूहलाने थैमान घातलेले होते. हे बघ, त्या प्राचीन पर्वतकाचे अर्धमृत देह पडलेत ते पार तिकडे उत्तरेला, इला देशाच्याही पलीकडे. इकडे भिदारांच्या प्रदेशात नाहीत. त्यांना आजवर कोणी पाहिलेलेही नाही. आणि या उगवतीच्या बाजूने कोणी गेले तर आपल्या जमातीवर अभद्र संकट कोसळेल असेही पुजारी सांगतो, हे विसरू नकोस. मेनार आपले शेवटचे अस्त्र काढत म्हणाला. तोरिखने मान डोलावली. होय, मी ते ऐकले आहे. देमीन, हा अभद्र विचार सोड. चल वस्तीत आता. आज पोरापोरींना शिकवायचे मला. उठ आणि पुन्हा असला विचार करू नकोस. आणि दुसऱ्या कोणाजवळ चुकूनही असले पाखंड बोलू नकोस, नाहीतर हाकलून देतील तुला या वस्तीतून. तोरीख निर्वाणीच्या स्वरात म्हणाला आणि आपल्या जागेवरून उठला. मेनार आणि देमीनही उठले. देमीनने आसुसून पुन्हा एक नजर त्या गूढ रहस्यमयी भेगेकडे टाकली आणि आपल्या मित्रांसोबत जंबूच्या प्रतिमेला नम्र अभिवादन करून वस्तीची दिशा पकडली. दिवस कलायला लागला की वस्तीतील पोरापोरींना शस्त्रांचे पाठ द्यायचे असत. ती जबाबदारी तरुण योद्धे घेत असत. आज तोरिखची पाळी होती. पहाड जेथे एकमेकांना चिकटत, मध्ये थोडी जागा ठेवत, ओढ्याला वाट देत बंद होत होते, तेथपासून मावळतीच्या दिशेने त्यांची विशाल तटबंदीने घेरलेली वस्ती बरीच लांब होती. दोन्ही बाजूंचे उंच पहाड पुढे वळसा घेत रुंदावत गेले होते. मग समांतर रेषेत ते सरळ दूरवर निघून गेले होते. एक बाजू बंद आणि अरुंद असली तरी दरीची दुसरी बाजू मात्र जरा रुंद आणि गर्द अरण्याने भरलेली होती. वस्ती उंच तटबंदीने बंद करण्यात आली होती. तटाबाहेरच्या जमिनींवर शेते पसरलेली होती. त्या पार दाट अरण्ये होते. खरे तर दोन्ही बाजूचे सरळसोट कातीव पहाड हीच त्यांची तटबंदी असले तरी दरीतील अरण्यातील हिंस्र प्राणीच नव्हे तर कधी अचानक हल्ले करणाऱ्या रानटी दाहिरांना रोखण्यासाठी काही प्रमाणात ती कामाला येई. दूरवर ही दरी संपे तेथील पहाड रंगातून जाणाऱ्या खिंडीतून बाहेरच्या जगात न्यायला एक पुरातन पण अवघड वाट होती. तोच या खचदरी बाहेर पडण्याचा तसा त्यातल्या त्यात सोपा मार्ग. पण तो दूरचा पडे. जवळचा एकच पण सर्वात अवघड मार्ग म्हणजे कुन्हींच्या पूर्वजांनी पहाडात खोदून तयार केलेल्या पार वरपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या. पण त्या आता क्वचितच वापरल्या जात. पायऱ्या उंच आणि ओबडधोबड तर होत्याच, पण अनेक पायऱ्या आता निखळलेल्या होत्या. शिवाय त्या वाटेबद्दल अनेक गूढ आख्यायिका असल्याने सहसा कोणी तिकडून जात नसे. खरे तर त्यांचे कुऱ्ही भिदारांचे समस्त जीवन या दरीत बंदिस्त झालेले होते. त्यांना सहसा कधी बाहेर पडायची गरज भासत नसे. भद्र देशातून एखाद्या युद्धात सामील व्हायचा निरोप आला तरच काही वीर उत्साहाने बाहेर पडत. पण अशा वेळा 2-3 पिंध्यातून एखाद वेळा कधीतरी येत. या दरीच्या आसपासच्या भागात काही भिदार वर्गाच्या लोकांच्या वस्त्या असल्या तरी त्या बऱ्याच दूर होत्या. संपर्कच नसल्याने कोणाशी वैरही नव्हते की मित्रताही.
वैर किंवा मित्रतेसाठी मुळात कोणा बाहेरच्या जमातीशी संबंध तरी यायला हवा ना. जमिनीत एखादी खोल खाच पडली असावी तशी ही दरी विकराल आणि दुर्गम होती. बाहेरच्या जगासाठी जणू कुऱ्ही भिदार जमात अस्तित्वातच नव्हती. हे खरे की ही जागा तशी खूप सुरक्षित होती, पण त्यांना पूर्ण एकाकी पाडणारी होती. पण हा एकांत कुऱ्ही लोकांना प्रिय होता. चालता चालता अचानक देमीन कसल्या तरी अज्ञात संकेताने थबकला. त्याची नजर डाव्या बाजूच्या पहाडाच्या शिखरावर गेली होती. काय आहे हे तेथे? कोणती विचित्र आकृती आहे ती? त्या दर्शनाने आपल्या देहात थंड लहर का सळसळली? त्याची नजर तेथे खिळूनच राहिली. अर्थ लावायचा प्रयत्न करत राहिली. तो अचानक थबकल्याचे पाहून मेनार आणि तोरिखही थबकले. देमीनच्या सफेद पडलेल्या चेहऱ्याकडे घाबरून पाहू लागले. काय झाले देमीन? असं का घाबरला आहेस? कुठे पाहतो आहेस तू? असं काय दिसले तुला? मेनारने कापऱ्या आवाजात विचारले आणि देमीन पाहत होता तिकडे पाहिले, पण त्याला काहीच दिसले नाही. देमीनही त्याच्या आवाजाने भानावर आला होता. त्याने शिखराकडे बोट दाखवले आणि म्हणाला, अरेच्चा, आताच होते तेथे काहीतरी अभद्र. गायब झाले आता. तोरिख मात्र आता हसला आणि म्हणाला, तुझे हे काय चालले देमीन? कशालाही न घाबरणारा वीर म्हणून सारे कुऱ्ही तुझ्याकडे पाहतात आणि घाबरल्याचे सोंग घेतोस. तुझे आपले काहीतरी वेगळेच. कधी म्हणतो ती भेग कुठे जाते हे शोधायचे, तर आता काहीतरी काल्पनिक पाहून घाबरल्याचे नाटक करतोयस. आपल्याला आज मित्रांनी वेड्यातच काढायचे ठरवले आहे हे लक्षात आलेला देमीन निमूटपणे चालू लागला. पण मनातून त्या अभद्राची छाया गेली नाही. ते अभद्र काय असावे हा विचार प्रयत्न करूनही त्याला मनातून काढून टाकता आला नाही. वाट आता झाडीतून चाललेली होती. गवत खाऊ पशु तुर्रेदार गवतात तोंड घालून पोट भरत होते. पहाडांच्या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या मंद उतारांवरच कुऱ्ही भिदार जमातीच्या लोकांनी आपली वस्ती वसवलेली होती. जिंती ओढ्याने या वस्तीला विभागलेले होते. सरळसोट उंच गेलेल्या आणि वर छत्रीसारखा आकार धारण करणाऱ्या टेरागी वृक्षांनी वस्तीला शोभा आणलेली होती. क्वचित एखादे द्रुमाचे अवाढव्य पसरलेले झाड आणि घरांच्या आसपास लाल निळ्या धेपला झुडपांची आणि फिक्कट जांभळ्या तरमा वेलींची दाटी. दारात बांधलेले उंचापुऱ्या शक्तिशाली काटेरी टांगांचे तेगी आणि कुंपणात केसाळ एकशिंगे. त्यात मधोमध ती पाषाणांची छोटी मोठी गोलाकार घरे. वस्तीमध्ये सर्वात मोठे घर त्यांच्या मुखियाचे, तेही पहाडाच्या पायथ्याशी, तटाला लागूनच पण उंचवट्यावर, जणू सर्वांवर नजर ठेवून असणारे. तेथे देमीनचा जनक मुखिया देघेक राहायचा. सोबत त्याच्या 3 संगिनी आणि अजून 17 चंद्रफेऱ्यांची न झालेल्या मुली राहायच्या. देघेकची मर्जी जाईल किंवा एखादीला त्याच्याशी संग करावासा वाटला तर वस्तीतील बाकी तरुणीही त्या घराची तात्पुरती शोभा वाढवत. मुखियाबरोबर प्रणय करणे खरे तर तो त्या युवतींचा अभिमान असे. अर्थात देघेकच्या संगिनीही मर्जी गेली तर कोणाशीही संग करीत. त्या बाबतीत सारे मुक्त होते, स्वतंत्र होते. देमीन मुखियाच्या एका संगिनीची, त्रिकाची संतती होती. देघेकला सर्वात आधी झालेली ही एकमेव पुरुष संतती. भिदारांच्या नियमाप्रमाणे पोरपोरी 17 चंद्रफेऱ्यांची झाली की सहजगत्या जनक जननीपासून अलिप्त होत आपापल्या स्वतंत्र घरात राहायला जात. तसाच देमीनही स्वतंत्र घर बांधून राहायला लागला. त्याला आता 5 चंद्रफेरे होऊन गेले होते. आता तो त्रिका किंवा देघेकला वस्तीच्या कामानिमित्त भेटला तर तेवढाच. देघेक पराक्रमी होता. कुऱ्हींचा सर्वश्रेष्ठ वीर म्हणून त्याची ख्याती होती. त्यांचा आधीचा मुखिया दाहिरांशी झालेल्या लढ्यात मेला तेव्हा मुखिया होण्यासाठी देघेकला 2 तगडे प्रतिस्पर्धी होते. पण देघेकने दोन्ही प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढून मुखियापद प्राप्त केले होते आणि कोणाला त्याचे आश्चर्य वाटले नाही. कारण दाहिरांविरुद्धच्या आजवर झालेल्या लढ्यात देघेकच भारी पडला होता. मांत्रिक पुजाऱ्याचाही त्यालाच पाठिंबा होता. वस्तीतल्या तरुणी तर त्याच्याशी आताही संग करायला धडपडत असायच्याच, पण प्रौढ स्त्रियाही त्यात मागे नसायच्या. कुऱ्हींमध्ये आजवर झालेली अद्वितीय सुंदरी त्रिका, देमीनची जननी, ती देघेकची संगिनी कशी बनली याचाही एक रोमहर्षक इतिहास होता आणि समस्त कुऱ्ही लोकांसाठी एक दंतकथा बनून गेला होता. देमीन त्यांचे अपत्य. पुढचा मुखिया देमीनच व्हावा अशी जणू काही तरतूद झाली होती. अर्थात देमीनला कोणी प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण झाला नाही तरच.
त्याला पहिले शस्त्रास्त्र शिक्षण दिले होते ते देघेकनेच. त्यामुळे त्याच्या शस्त्रचालनात एक अनोखी अदा होती. त्याचे वार त्यामुळेच अत्यंत घातक असत. नेम तर असे की उंच उडत्या तांब्या पक्षाचा डोळाही तो भेदू शके. देमीनला वस्तीतले सामूहिक शिक्षण तर मिळालेच, पण देघेकडून अधिक जास्तीचे शिकायला मिळाले होते. ते आपापल्या विचारात दंग, दगडी शिळांनी बांधलेल्या उंच तटबंदीच्या मागच्या बाजूच्या छोट्या दारातून आत प्रवेशले आणि वस्तीत आले. घरे ओलांडत ते वस्तीच्या मध्ये असलेल्या जिंती ओढ्याकाठच्या मैदानावर आले. तिथे मुलं मुली आपापली हत्यारे घेऊन जमू लागले होते. जवळच ओढ्या पल्याड जायला ओढ्यावर एक लाकडी कुसावा बांधलेला होता. त्या लाकडी कुसावावर लहान मुले कल्ला करत खेळत होती. आज तोरिक शिकवायचे काम करणार असल्याने तो मोठ्या खुशीत आला होता. आपल्या शस्त्रकौशल्याचे प्रदर्शन करणे त्याला नेहमीच आवडे. ते आल्यावर सर्व मुले पळत येत पुढे झालेल्या तोरिक भोवती अर्धवर्तुळात उभी झाली. देमीन आणि मेनार मागे उभे राहून ते दृश्य पाहू लागले. तर मुलांनो, आज मी तुम्हाला दाहिरांशी कसे लढायचे हे शिकवायचे सुरुवात करणार आहे, तोरिक उत्साही आवाजात म्हणाला. चला, समोर उभे राहा आणि आपापले शस्त्र घेऊन तयार राहा. मुले उत्साहाने धावली. तोरिक समोर अर्धवर्तुळात उभी राहिली. तोरिकने पाठीशी लावलेली आपली तलवार काढली आणि स्वतःच्या पायावर गिरकी घेत विलक्षण वेगाने सपासप हवेतच तलवार फिरवली आणि दोन्ही हातात मूठ धरून किंचित वाकून तलवारीचे टोक जमिनीला लावले आणि तालबद्ध गर्जना केली. आमचा महान त्राता जंबू, आमची अपार शक्ती जंबू, हे जंबू, हे जंबू, हे जंबू. पाठोपाठ पोरांनी आपापली शस्त्रे उंचावत जोरात तशाच तालात गर्जना केल्या. तोरिकने सर्वांकडे बघत विचारले, आपला मुख्य शत्रू कोण? दाहिरा! सारी मुले एका स्वरात म्हणाली. दाहिरांना कधी कोणी पाहिले काय? नाही! सारी मुले मुली एका स्वरात ओरडली. दाहिरा कसे दिसतात हे माहीत आहे काय? होय! सारे म्हणाले. कसे दिसतात ते? दोसिमा, तू सांग. दोसिमा पुढे झाला. उत्साहाने उथमलेल्या आवाजात हातवारे करत म्हणाला, ती अर्धी जनावरासारखी आणि अर्धी आपल्यासारखी दिसतात. म्हणजे त्यांचं धड असं की जणू 2-3 अवाढव्य जांभे प्राणी वेडे वाकडे कोंबून बनलेत ते, आणि तोंड तेवढे माणसासारखे, पण तेही चपटे आणि सुरकुत्यांनी भरलेले. उंच एवढे की 2 पुरुष एकावर एक उभे राहिल्यावर जेवढी उंची होईल तेवढे, आणि हात तर विचित्र, हे लांब, पार जमिनीला टेकणारे आणि प्रचंड ताकद असणारे. एवढी ताकद की द्रोम्हा झाड एवढे मजबूत, पण त्यालाही एका फटक्यात पाडून टाकतात ते. दोसिमाला काही पुढचे आठवेना झाले. तसा थांबला. डोके खाजवत पुढे काय सांगायचे ते जुळवू लागला. तोरिक मोठ्याने हसला. आणि त्यांची कातडी एवढी जाड की तलवारीचा जोरदार घावही त्याला साधी जखमही करू शकत नाही. दोसिमाला अडखळल्याचे पाहून मागेच उभी असलेली शेकी त्याला मदत करायला धावली. मग अशा दाहिराला आपण कसे मारणार? तोरिकने विचारले. तेच तर आम्हाला शिकायचे आहे. आपले शत्रू दाहिरा, शिकव आम्हाला कसे लढायचे त्यांच्याशी. सारी मुले आपापली हत्यारे सावरत एका सुरात म्हणाली. तोरिक आता गंभीर झाला आणि ताठ उभा होत त्याने आपली तलवार एका हातात घेतली आणि दुसरा हात उंचावत बोलायला लागला. आपले सर्वात मोठे शत्रू दाहिरा, पण ते नेमके कुठे राहतात हे आपल्याला अजून माहीत नाही. ते कुठून आणि कधी कधी या दरीत उतरतील हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्या पुजाऱ्याने वस्तीला आणि दरीला मंत्रांनी भारून ठेवलेले आहे. तरीही ते कधी कधी मंत्राचेही कवच तोडून येतात. येतात तेव्हा झुंडीने येतात. या तटबंदी त्यांना रोखू शकत नाहीत. त्यांची ताकद रानटी आहे. 10 जांभ्यात असेल तेवढी ताकद एका दाहिरात असते. ते वाटेत येईल ते उद्ध्वस्त करतात. त्यांच्या हल्ल्यांमुळे आपल्याला ही अभेद्य तटबंदी सुद्धा अनेकदा बांधावी लागलेली आहे. आपल्याला नेहमी सावध राहावे लागते. आता अनेक चंद्रफेरे होऊन गेले, पण ते आलेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते पाहायला मिळालेले नाहीत. नशीब समजा तुमचे, नाहीतर आज कदाचित तुमच्यातले अनेक जिवंतही नसते. आणि ते आपल्याला जेव्हा मारतात
तेव्हा अत्यंत क्रूर असतात. चिंध्या करतात ते देहांची. तोरिक असे म्हटल्यावर सर्व पोरं स्तब्ध झाली. एकदम शांतता पसरली. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल मिश्रित भय पसरले. तोरिक पुढे म्हणाला, साप तोंड्यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांशी लढणे एक वेळ सोपे वाटावे असे हे महाभयंकर प्राणी. छे, प्राणी कसले? ना धड प्राणी ना धड माणसं. पण आपल्या महान वीरांनी वेळोवेळी त्यांच्याशी लढा दिलाय. आपला मुखिया देघेक तर एवढा पराक्रमी की तो दाहिरांचा कर्दनकाळ ठरला आहे. वीर कुर्हींनी अनेकांना ठार मारण्यात यश मिळवले आणि उरलेल्यांना हुसकावून लावले. कित्येक कुर्ही वीर या लढ्यात ठार झालेत. माझ्या जनकाचा मृत्यूही दाहिरांशी लढतानाच झालाय. फार धांदोत्या अडकवल्या होत्या त्याच्या देहाच्या, पाहवत नव्हते. पण एकच लक्षात घ्या, एक तर ते नाहीतर आपण. आणि त्यांना तोंड द्यायला तुम्हा सर्वांना असेच बलाढ्य वीर व्हायचे. आपल्या देमींसारखे वीर. तो देमींकडे पाहत म्हणाला. देमींची मुद्रा गौरवाने भरून गेली. त्याने अभिमानाने सर्वांकडे पाहिले. पण यांना मारायचे कसे? शेकीने पुढे होत प्रश्न विचारला. ती हातात धनुष्य घेऊन उभी होती आणि अत्यंत कुतूहलाने तोरिककडे पाहत होती. तोरिक तिच्याकडे गेला आणि तिच्या हातातील धनुष्य घेतले. सहजपणे त्याला एक बाण जोडला आणि सर्वांकडे पाहत बोलू लागला. लक्षात घ्या, तुमची नेमबाजी अचूक असली पाहिजे. कुर्ही भिदार या जंबूग्रहावरचे सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेत, उत्कृष्ट नेमबाज आहेत. दाहिराला मारायचे असेल तर त्यांच्या गळ्यापासून ते डोळ्यांपर्यंतच्या नाजूक भागावरच आघात करावा लागतो. शस्त्र केवळ तेथेच घुसू शकते. एरवी त्यांची कातडी एवढी जाड की आपण त्यांना साधी जखमही करू शकत नाही. त्यात ते पळतातही प्रचंड वेगाने. त्यामुळे तुम्हाला धावती लक्ष भेदता आली पाहिजेत. ते धावत असताना त्यांचा गळा, मान किंवा चेहरा भेदता आला पाहिजे, तरच त्यांना मारता येते. त्यासाठी नजर तीक्ष्ण असली पाहिजे. सारे शरीर, मन, बुद्धी आणि नजर दक्ष असली पाहिजे. कुर्ही शूरांनो, आपले शत्रू सैतानी आहेत, भयंकर आहेत, हे तुम्ही कधी विसरता कामा नये. तुम्हाला अचूक नेमबाजी शिकावी लागेल. बाकीचेही सारे अभ्यास दक्षतेने करत राहावे लागेल. तोरिक म्हणाला. सारे याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. तोरिकने आभाळाकडे पाहिले आणि म्हणाला, तो पहा तांब्या पक्षी, किती उंच घिरट्या घालतोय तो. त्याचे विशाल तांबेरी पंख बघा, कसे चकाकता आहेत. त्या उडत्या पक्षाला तुम्ही मारू शकाल? सर्वांनी नकारार्थी माना डोलावल्या. नाही ना, पण मी ते करू शकतो. बघा, मी आत्ता त्याचे मस्तक येथून छेदणार आहे. तोरिक म्हणाला आणि सर्वांच्या अचंब्याकडे दुर्लक्ष करीत त्याने वेगाने बाण जोडून किरण साधला. सारे श्वास रोखून त्याच्याकडे पाहत राहिले. काही क्षणात अंदाज घेत तोरिकने कोणाला काही कळण्याच्या आतच सन्नकन बाण सोडला. सनसनत निघालेल्या त्या बाणाने काही क्षणात आकाशात उंच भरारा घेत असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. अवाढव्य आकाराच्या तांब्या पक्षाची लय उडता उडता अचानक बिघडली. तो हुलपाटला आणि खाली जमिनीच्या दिशेने वेगाने कोसळू लागला. मुलं हे दृश्य अचंबित होऊन त्या कोसळत्या पक्षाकडे पाहत राहिले. त्यांच्या तोंडातून आश्चर्योद्गार निघाले. एवढ्या उंचीवरच्या उडत्या पक्षाला मारणे म्हणजे ही भारीच नेमबाजी होती. तांब्या पक्षी काही क्षणात ओढ्याच्या पल्याडच्या बाजूला एका झाडावर कोसळला आणि फांद्यांना अडखळत खाली तुर्रेदार गवतात पडला. सारे आता तोरिककडे आदराने पाहत होते. अशीच नेमबाजी आपल्याला आली पाहिजे, अशी ईर्ष्या त्यांच्या मनात जन्माला आली होती. तुम्हाला अशीच नेमबाजी शिकायची असेल तर खूप सराव करावा लागेल. सरावाने साध्य होऊ शकत नाही अशी या जगात एकही गोष्ट नाही. आपले सर्वच वीर अशीच अचूक नेमबाजी करतात. देमीन तर असा नेमबाज आहे की तो उडत्या तांब्याचे केवळ शरीरच नव्हे तर डोळेही भेदू शकतो. पुढे तोही शिकवेल तुम्हाला. तलवार फेक सुद्धा तोच शिकवेल. अचूक तलवार फेकही दाहिरांना मारण्याचे एक साधन आहे. आता देमीन तुम्हाला तलवार फेक करून दाहिरांना कसे मारता येईल हे दाखवेल. आणि तोरिकने देमीनकडे पाहत
त्याला जवळ यायला खुणावले. पण देमीन अजूनही आपल्याला जे अभद्र दिसले ते काय होते या विचारात साकळून गेला होता. तोरिखने अजून मोठ्याने हाक मारल्यानंतर तो भानावर आला आणि पुढे झाला. तो स्वतःला सावरत म्हणाला, तुम्हाला उत्कृष्ट धनुर्धर तर होता यायलाच पाहिजे, पण तेवढाच उत्तम तलवारबाजही. तलवारीचे हात तुम्ही शिकतच आहात, पण तलवार फेकही उत्तम जमली पाहिजे. दाहिरा धावतात खूप वेगाने, बाण संपले तर तलवार बाण बनली पाहिजे. आले लक्षात? असे म्हणून त्याने पाठीला खोचलेली आपली तलवार काढली आणि मुलांना विचारले, तो मैदानाबाहेरचा द्रुम्हा वृक्ष दिसतोय? सर्वांची नजर त्या मैदानाबाहेरच्या दूर असलेल्या त्या अवाढव्य बुंध्याच्या आणि तशाच विशाल फांद्या असलेल्या द्रुम्हा झाडाकडे वळाली. द्रुम्हाची ती फुटलेली पहिली फांदी पहा. तो जणू काही दाहिराचा गळा आहे असे समजा. मी ती फांदी येथून छाटणार आहे. असे म्हणून त्याने पोरांकडे पाहिले. ते अविश्वासाने दिमीनकडे पाहत होते. कसे शक्य आहे हे? येथून तलवार फेकून द्रुम्ह्याची फांदी छाटणार? छे! त्यांच्या डोळ्यात अविश्वास उमटला. देमीन स्वतःशीच हसला. जेव्हा तो लहान होता आणि शिकायला याच मैदानावर येत होता, तेव्हा प्रथम तोही असाच अविश्वासाने हसला होता. त्याने तलवार उभारली, स्वतःभोवती वेगाने गिरकी घेतली आणि आपली तलवार सर्व शक्तीनिशी त्या दिशेने भिरकावली. तलवार अत्यंत वेगाने गिरक्या घेत हवा कापत द्रुम्हाच्या दिशेने गेली. मुले अचंबित होऊन हे दृश्य पाहत होती. एवढ्या लांब तलवार जाईल? त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उमटले. पण काही क्षणात ती तलवार वेगाने त्या फांदीत खचकन घुसली. फांदीला चिरत गेली. तलवार आणि फांदी एकाच वेळेस खाली कोसळले. एखादा चमत्कार पाहिला असल्याप्रमाणे मुले कधी पडलेल्या फांदीकडे तर कधी देमीनकडे डोळे विस्फारून पाहत होती. देमीन जराशाने म्हणाला, असाच नेम पाहिजे आणि संपूर्ण शक्ती वापरून नेमकं कोठे झटका देत हातातील हत्यार फेकले पाहिजे याचा अचूक अंदाज घेता आला पाहिजे. मग लक्ष्यभेद अशक्य नाही. संपूर्ण शक्ती वापरता यायला पाहिजे, तरच तुम्हाला दाहिरांची मान छेदता येऊ शकेल. तोरिखने दाखवल्याप्रमाणे धावत्या लक्ष्यावर तुम्हाला हाती असेल ते हत्यार, अगदी पाषाणही अचूकपणे वापरता आले पाहिजे. आता धनुष्यावर सराव करा. काही काळात तुम्हालाही उडते झेपे, तांबे, लाले असे अनेक पक्षी सहज उडवता येतील. पण त्यासाठी मनाची शक्ती एकाग्र करायला शिकावे लागेल. नंतर मी तुम्हाला तलवार फेकीचे कौशल्य शिकवेन. गुलाम तुम्हाला भालाफेक शिकवतो आहेच. असे म्हणून देमीन द्रुम्हाच्या दिशेने निघाला. सारी मुलेही मागोमाग आली. 400 पावलावर ते झाड होते. देमीनने खाली फांदीच्या बाजूलाच गवतात अडलेली आपली तलवार उचलली आणि पाठीशी खोचली. मुलं त्याच्याकडे आदराने पाहत होती. आपल्यालाही असे कौशल्य मिळवता आले पाहिजे अशी आस सर्वांच्या मनात जन्मली. देमीन म्हणाला, आपले सर्व वीर धनुष्य, भाला आणि तलवार या तीनही हत्यारांवर प्रभुत्व गाजवतात. तशी वेळच पडली तर ते पत्थरांचाही उपयोग करतात. प्रत्येक साधन हत्यार बनवता यायला हवे. तुम्हालाही ते कौशल्य सरावाने मिळवावे लागेल. प्रत्येक कुर्ही युवक आणि युवती जन्मजात लढवय्ये असतात. तुम्हीही अपवाद नाही. आज आता तोरीकडून नेमबाजी शिका, मग सराव करत राहा. दाहिरा हे आपले शत्रू आहेत हे कधीही विसरू नका. त्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला शूर बनले पाहिजे. तोरीक किती उत्कृष्ट नेमबाज आहे हे तुम्ही आत्ताच पाहिलेले आहे. तो जसे शिकवेल ते अंगी बाळगा. त्याने तोरीककडे कौतुकाने हसून पाहिले आणि मेनार जवळ येऊन उभा राहिला. मेनार देमीनला म्हणाला, काही वेळात आकाश जांभळे व्हायला सुरुवात होईल. चल, आपण आता निघू येथून. देमीनने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या मनात ते पर्वत शिखरावर काय अभद्र होते याचे विचार यायला लागलेच होते. ते विचार टाळायचा कसोशीने प्रयत्न करत तो म्हणाला, कुठे जायचे? थांब येथेच. त्याने मैदानाच्या कडेला जमा झालेल्या गर्दीतील युवतींकडे असोशीने पाहत म्हटले. त्यात किशीन कुठे दिसते का हे तो शोधत होता, पण ती आज इकडे अजून फिरकलेली दिसत नव्हती. यापेक्षा आपण पानघरात जाऊ, मौज करू. मेनार त्याचा हात पकडत म्हणाला. काय सांगावे, किशीनही तेथेच असायची. जसे तो देमीनच्या मनातले ओळखून म्हणाला, हो, ही शक्यता होतीच. यावेळीस
खूप जण वस्तीच्या मधोमध असलेल्या एका अवाढव्य द्रुम्हा वृक्षांखाली बनवलेल्या सामुदायिक मद्यपानाच्या जागी आहेत. दिरमेच्या रसापासून किंवा देबी, दोशीरसारख्या फळांपासून तयार केलेल्या मद्याचे बुधलेच्या बुधले येथे रिचवले जात. शेकोट्यांभोवती कधी नाचगाणी, तर कधी वादविवाद, तर कधी भांडणे होत. कधी नशेच्या धुंदीत मारामाऱ्याही होत. काही तेथेच जमलेल्या जोड्या तेथेच प्रणयही करत. त्यांना प्रोत्साहन देत उत्तेजित होणाऱ्यांच्या उत्साहाला सीमा नसे. सारीच धमाल असे. असंख्य रंजक किस्से या पानघरात बनले होते. चवीने चघळायला ते खूप दिवस कामालाही येत. चंद्राची जोडगोळी उगवून बरीच वर आली की मग सारे विसरून गळ्यात गळे घालून झिंगत सारे आपापल्या घरी रवानाही होत. पानघर ही वस्तीतील कुऱ्ही लोकांची सायंकाळची रंजनाची जागा होती. कधी नको ते अभद्र विचारांचे सावट घालवायलाही. उद्या आपल्याला शिकारीवर जायचे आहे, लक्षात आहे ना? देमीनने जरा वेळाने आठवून विचारले. हो, चांगलेच लक्षात आहे. पण दूरवर जावे लागेल आपल्याला. शिकार कमी झाले येथल्या अरण्यातील, मेनार म्हणाला आणि चालायला लागला. एव्हाना पोरांचा नेमबाजीचा अभ्यास चालू झाला होता. तोरिक शिकवण्यात दंगलेला होता. त्याच्याकडे नजर टाकत दोघांनी मैदान सोडले आणि कुसावावरून खळाळता ओढा ओलांडला. देमीन आता पुन्हा दरीला विभागणाऱ्या भेगेचा विचार करू लागला होता. पर्वत शिखरावर दिसलेल्या आकृतीचाही विचार त्याचा पिच्छा सोडत नव्हता. एवढी अरुंद भेग त्या अवाढव्य कातीव पहाडाला विभागत होती. तसा पहाडाच्या त्या अरुंद कोपऱ्याला तडा गेलेला होता. आणि ती आकृती होती तरी कोणाची? काय करत होती ती तेथे? आणि ती अचानक गायब कशी झाली? मेनारशी किंवा तोरिकशी आता या विषयावर बोलून काही उपयोग नाही, हे आजच्या चर्चेनंतर त्याच्या लक्षात आले होते. पण मनात मात्र त्या गूढ आकर्षणाने आणि आकृतीने निर्माण झालेल्या भयाने जास्तच थैमान घातलेले होते. तो स्वतःच्याच तंद्रीत मेनारसोबत चालत होता. वाटेतील पाषाणांनी बनवलेली गोल घुमटाकार घरे ओलांडत ते पानघराजवळ आले. ते घर कसले? द्रुम्हाच्या विशाल फांद्यांच्या घेराखाली बसायला ओंडके टाकून केलेली ती मद्यपानाची सोय होती. द्रुम्हाच्या खोडाशीच अनेक प्रकारच्या मद्याने भरलेले बुधले ठेवलेले होते. ज्याला जे हवे ते तो आपल्या लाकडी भांड्यात भरून आणि मद्य बनवण्यात जे कुशल होते तेच हे बुधले वस्तीच्या सेवेसाठी रोजच्या रोज भरून ठेवत. बर्फपडीचे दिवस नसले किंवा वस्तीवर कोणते खास करून दाहिरांचे संकट येत नाही तोवर रोजचा हा दिनक्रम सहसा बदलत नसे. तेथे आधीच अनेक कुऱ्ही वस्तीवाले आलेले होते. त्यांच्या गप्पा रंगात येऊ लागल्या होत्या. जुन्या शिकारींच्या किंवा पाहिलेल्या ऐकलेल्या अद्भुत गोष्टींच्या गोष्टी त्या. कोंडाळे करून मद्यपीत जोरजोरात बोलणारे ते कुऱ्ही लोक. त्यात स्त्रियाही होत्याच. आणि तसे सर्वच ओळखीचे. एकटा पिणारा असा सहसा कोणी नसेच. त्यांच्याकडे पाहत स्मितहास्य करत देमीनने सर्वत्र शोधक नजर फिरवली, पण किशीन येथेही नव्हती. आज आपल्या मनावरच्या सावटाला काही उतारा नाहीये ही जाणीव खिन्न करणारी होती. तो उसासत जरा बाजूलाच एका ओंडक्यावर बसला. मेनार द्रुम्ह्याच्या घेरावदार बुंध्याजवळ गेला आणि उभट लाकडी भांड्यात दोघांसाठी बुधल्यातून मद्य भरले. देमीन समोर येऊन त्याच्या हातात एक भांडे दिले आणि समोर बसला. देमीन, तुझ्या डोक्यात हे वेळ कोणी भरले? मेनारने एक घोट घेत हलक्या स्वरात विचारले. देमीनने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. मग त्याच्या लक्षात आले. मेनार त्या भेगेबद्दल विचारतो आहे. कोणी नाही, तो पुटपुटत्या स्वरात म्हणाला. पण अद्भुत आहे ना हे सारे? तो काही क्षण पुन्हा एकदा त्या गारुडात गेला आणि स्वप्नील स्वरात म्हणाला. अजून कितीतरी रहस्य लपलेले असतील या दरीत, कोणालाच माहीत नसलेली. ही दरी प्राचीन काळी येथे पर्वतकाचे पाऊल रुतल्यामुळे निर्माण झाली असे म्हणतात. कसे होते हे अवाढव्य पर्वतक? कुठे गेले ते? म्हणतात की ते जंबू महानमुळे आजही अर्धमृतावस्थेत मेरू पर्वताच्या दिशेला कुठेतरी आजही पडलेले आहेत. कधीतरी ते पुन्हा जिवंत होणार आहेत म्हणे. हिंस्र पक्षी त्यांचे आजही रक्षण करतात असेही पुजारी सांगतो. तो म्हणतो जर ते पुन्हा कधी काळी जिवंत झाले तर जंबू पुन्हा त्याच्याशी लढेल. नक्कीच. त्यासाठीच तो तरंगत्या मेरू पर्वतावर आपल्यासाठी तो हजारो वर्ष होऊन गेली तरी जिवंत आहे. तो आपली साथ कधीच सोडणार नाही. हे सारे ठीक रे मेनार.
त्यासाठी मी सर्वांप्रमाणेच जंबू महानचा कृतज्ञ आहेच. पण पण मला ते अर्धमेले होऊन पडलेले पर्वत कसे दिसतात तेही पाहावे वाटते. तिथे जावे वाटते. तरंगता मेरू पर्वत पाहावासा वाटतो. तरंगता पर्वत, बापरे, किती अद्भुत दृश्य असेल ते, नाही? आणि मेरू पर्वताच्या भोवतालची ती चालती झाडे, हे तर अजूनच नवल. मला तीही पाहावीशी वाटतात. मेरू पर्वतावरील गुहेत अजूनही राहणारा आपला पूर्वज जंबूला प्रत्यक्ष पाहावं वाटतं. प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. महान इलेलाही डोळे भरून पाहावे वाटते. मला अनावर आकर्षण आहे मेनार. कधी पाहू शकेन मी हे? त्याने आर्त स्वरात विचारले. मेनार दारूचा घोट घेत खळाळत हसला. वेडा देमीन, काय काय विचार करतोस? पर्वतकाचा, मेरू पर्वताचा प्रदेश कुठे आहे हे तरी माहीत आहे का तुला? मेनार जरा उपहासानेच म्हणाला. पण देमींच्या डोळ्यांमधील स्वप्नाळू चमक कमी झालेली नव्हती. उपहास तर त्याच्या जसा लक्षातही आला नव्हता. तो म्हणाला, उत्तरेकडे खूप पर्वतरांगा आणि भयानक दऱ्या ओलांडून तेथे जावे लागते असे म्हणतात. पार इला देशाच्याही पलीकडे. तो प्रवासही अवघड आणि संकटांनी भरलेला. तरीही तो तुडवण्याची भावना मनात येते खरी. पण मला ही येथली आपल्या जवळची ती पहाडाला छेदणारी गूढ भेग कोठे जाते, जिंती ओढ्याचे पाणी कोठे बाहेर पडते हे पाहायला परवानगी नाही तर तिकडे एवढ्या दूरपर्यंत मी कसं जाणार? कसे हे अद्भुत जग पाहणार? देमींचे खंतावलेले पण स्वप्नभारित बोलणे ऐकून मेनर पुन्हा हसला आणि म्हणाला, तू वेगळा आहेस. असं कोणी बोललेले मी कधी ऐकलेले नाही. या पवित्र भेगेबद्दल असा विचार करणे पाखंड आहे हे तुला माहीत आहे. हे तुम्ही लोक किती वेळा सांगणार आहात मला? जाऊ दे, तुमच्याशी बोललो हाच माझा मूर्खपणा होता. तुम्हाला या दरीतले बंदिस्त जगणेच काय ते महत्वाचे वाटते. माझे मन मात्र दरीच्या बाहेर झेपा घेते कधी, तर मी काय करणार? हे कुतूहल कसे शमवणार? त्याने आर्त स्वरात विचारले. त्याचा चेहरा स्वप्नाळू झाला होता. त्याने तंद्रीतच मद्याचे घोट घेतले आणि डोईच्या लांब केसातून हात फिरवत राहिला. आणि तू असे काय पाहिले की ज्यामुळे एवढा घाबरून गेलास? मेनारने अचानक विचारले. देमींने त्याच्याकडे चमकून पाहिले. ती आकृती डोळ्यांसमोर तरळली. त्या आकृतीत भयदायक काहीच नव्हते. ती आकृती विचित्र होती. ना मानवी ना प्राण्याची. अशी अभद्र होती खरी. पण ते भय, कुठून आले ते भय? त्यालाही समजत नव्हते. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही हे जाणून म्हणाला, ते जाऊ दे, किशीन कशी दिसली नाही आज? मेनार या प्रश्नावर खळखळून हसला. हे पोरींचे कुतूहल मात्र सगळ्यात चांगले देमीन. पोरींच्या देहाला शोधावे, चाचपडावे, कुस्करावे. ती उफाळती धगधगती ऊब अंगात भरून घ्यावी, रत व्हावे, घुमावे. पण बघ ना, पोरी किती नखरेल. एवढ्या सहजी जवळ येतील आणि मिठीत येतील म्हणतोस? छे, आणि त्यात किशीन तर जास्तच आगाऊ. तिची मस्ती फारच उफाळून आली तर गवतातही ती त्या क्षणी आवडेल त्याच्याशी रत होते ती. तू एवढा वीर? कदाचित पुढे तुझ्या जनकाच्या जागी मुखियाई होशील. आणि तरीही किशीन काही तुझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आता हे असे का? हे गूढ उलगड. कसल्या भेगेच्या मागे लागतोस? तुझ्यासाठी किशींचा प्रणयी विचार जास्त आव्हानदायक आहे. मेनार हसत बोलत होता आणि देमींचा संताप वाढतच चालला होता. मी तिच्याशी फक्त प्रणय करणार नाहीये, कायमची संगिनी बनवणार आहे तिला माझी. बघशीलच तू. मग एका घोटात उरलेले मद्य पीत त्याच्याकडे रोखून पाहत त्याच्यावर बोट रोखत दृढ स्वरात म्हणाला, मग हस तू. हसायचे तेवढे. आता जांभळे आकाश लालबुंद होऊ लागले होते. सारी दरी लाल प्रकाशाने रक्तरंजित झाल्यासारखी दिसत होती. झाडांचे रंग बदलले होते. पक्षी चिरचिरत आपापल्या आश्रयस्थानांकडे परतू लागले होते. प्रकाशमान चकती लालबुंद होत पहाडाआडे अदृश्य झालेली होती. हवेत थंडावा वाढू लागला होता. मैदानातले मुलांचे आवाज वाढले होते. शिकारीला गेलेले वीर आपापली शिकार घेऊन तेगींवर बसून परतत होते. त्या लालीत एक वेगळा जिवंतपणा होता खरा, पण काहीसा घुसमटवणारा.
देमीनने उठून आपले भांडे परत मद्याने भरले आणि उभा राहूनच पानघरातील वाढत्या जमावाच्या कोलाहलात बुडून गेला. या लोकांना तेच ते बोलून कंटाळ येत नाही? त्याला प्रश्न पडला. त्याचे मन वितृष्णेने भरून गेले होते. एकाएकी त्याचा तेथला रसच आटला. त्याची नजर मेनारवर गेली. तो आता त्याच्या बाजूलाच बसलेल्या टोळक्यात सामील झाला होता. मोठमोठ्याने हसत होता. उत्साहाने काहीतरी बोलत होता. त्याने नजर वळवली तर तोरीख येताना दिसला. त्याच्याशीही काही बोलावे असे त्याला वाटेना. हा कोलाहलच त्याचा जीव गुदमरू लागला. तो जिंती ओढ्याच्या दिशेने मौसूद तुरेदार गवतातून पावले टाकत निघाला. उघड्या पायांना तो गवताचा मुलायम स्पर्श नेहमीच सुखद वाटे. आभाळ आता सावकाश लालीकडून काळोखाकडे झोकू लागले होते. दरीतील दृश्य पुन्हा सावकाश बदलू लागले होते. घुमटाकार घरे आणि पहाडांचे सरळ सोट वर गेलेले ताशीव सुळके आता अद्भुततेत बुडाले होते. असंख्य रंगांच्या आणि त्याही भराभर बदलणाऱ्या छटा पाषाणांना जणू जिवंत करीत होत्या. ओढा आता त्या तुर्रेदार गवताच्या स्वप्नवत मिठीत खळाळत धावत होता. आता सारा आसमंत धुरकट लाल झाला होता. तो ओढ्याकाठी उभा राहत मद्य घेऊ लागला. एक झिंग मस्तकावर स्वार झाली होती. त्याला किशींची आठवण आली. मन हुरहुरले. ती आपल्या मिठीत हवी अशी आस निर्माण झाली. ती गर्विष्ठ होती, उर्मट होती. तिला नेमके काय आवडते हे कोणालाही सांगता आले नसते आणि कदाचित म्हणूनच त्याला ती हवीशी वाटत होती. त्याची नजर पुन्हा त्या भेगेच्या पहाडाकडे गेली. कोठे निघत असेल ती अरुंद सापट? कोठे जात असेल हा जिंती ओढा? पुन्हा अनावर आकर्षण. एकीकडे किशीन तर दुसरीकडे जशी जिंतीला उरात घेण्यासाठी बनलेली सापट. आणि दोन्ही अनाकलनीय. आणि ते अभद्र. नक्कीच काहीतरी भयदायक होते त्या आकृतीत. होते तरी काय ते? नुसते प्रश्न. तो सासला. आता लाल प्रकाश किरमिजी काळा होत होता. दरीची ही अरुंद खाच जास्तच विक्राल आणि भयानक दिसू लागली होती. त्याने मागे वळून पाहिले. पानघराच्या मैदानात आता टेंभे पेटवले जाऊ लागले होते. कोणीतरी टेपे वाद्यावर ताल धरायला सुरुवात केली होती. जोश निर्माण करणाऱ्या त्या आदिम तालावर अनेकांची पावले थिरकू लागली होती. वीरगाथांचे ओजस्वी शब्द कुऱ्हींच्या पुरातन वीरांचे स्मरण जागवत होते. पाहता पाहता काळोख जसा घनदाट झाला तसे घराघरात टेंभे पेटले. आकाशात काही वर्तुळाकार गोली तारे तर काही भोवऱ्यासारखे भोवरी तारकांचे गुच्छ निळ्या लाल प्रकाशाची उधळण करू लागले. वस्ती पुन्हा नव्याने जिवंत झाली होती. अरण्यातून गवत खाऊ आणि शिकारी प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज दरी घुमवून सडत होते. देमीन आता उंच जागेवर आला होता. परत पानघराकडे जायची इच्छा नव्हती. घरीही इतक्या लवकर परतावे असे वाटत नव्हते. चंद्राची जोडगोळी उगवेपर्यंत येथेच थांबावे असा विचार करून तो आपला लोकरीचा वेश सावरत अलगद एका पाषाणावर बसला. स्वतःतच गढून गेला. अंधाराचे राज्य फार वेळ टिकले नाही. पूर्वेला हळूहळू प्रथम लहान चंद्राची पिवळी चकती वर आली आणि वातावरण धूसर पिवळट होत गेले. काही वेळात पाठोपाठ मोठा चंद्रही पहाडामागून वर येऊ लागला. छोटा चंद्र मोठ्या चंद्राभोवती सावकाश गतीने फिरे. छोट्या चंद्राची मोठ्या चंद्राच्या परिघावाराची सावकाश बदलणारी जागा हेच त्यांचे सर्वांचे कालगणनेचे साधन. पुजारी त्याच्या लाकडी वर्तुळकलेने छोट्या चंद्राचे स्थान नेमके पाहून उत्सवाचे बर्फपडीचे दिवस कधी येणार हे अचूकपणे सांगे. बर्फपडीचे दिवस संपले की वर्षाचा नवा महिना कधी सुरू, पण काय कधी होणार हे तोच अचूकपणे सांगे. 40 दिवसांचा एक महिना असे 10 महिने झाले की शेवटचा दिवस वर्षपूर्तीचा दिवस. हा दिवस म्हणजे जंबूच्या उत्सवाचा दिवस. याच दिवशी प्राचीन काळी जंबू आणि इला या रानटी जनावरांनी भरलेल्या ग्रहावर शेपटीच्या ताऱ्यावर बसून आले होते आणि त्याने हा ग्रह आपल्या वंशजांसाठी राहायला सुरक्षित केला होता. त्याच्या आगमनाचा दिवस जंबू ग्रहावर सारेच उत्सवासारखा साजरा करत. कुर्ही जमातही त्याला अपवाद नव्हती. तो उत्सव म्हणजे
जल्लोष आणि धमालीची परिसीमा असे. पुजारी जेव्हा कालचक्राचे आगाऊ भाकीत करे तेव्हा लोकांनाही एक जादूच वाटे. जेव्हा तो घुमटावर जाऊन वर्तुळ कलेतून चंद्रांकडे कधी नृत्य करत असल्यासारखा तर कधी स्थिर होऊन पाही, तेव्हा पुजारी झपाटलेल्यागत दिसे, जसा त्याच्यात प्रेतात्म्यांचा संचार झालेला असे. सारी वस्ती ते दृश्य पाहायला जमे. जणू चंद्राची जोडगोळी त्याच्याशी बोलत असे. लोकही आता अंदाजाने छोट्या चंद्राचे स्थान पाहून काळाचा अदमास लावत, पण त्यात अचूकता नसे. आणि हीच अचूकता पुजाऱ्याचे वैशिष्ट्य होती. सर्व दिवस मोजत बसत आपली कालगणना करत बसायची कोणाला गरजही भासत नसे. त्यासाठी पुजारी केलाता पुरेसा होता. मोठा चंद्रही आता पुरता वर आला आणि दरीत पिवळ्या धम्मक प्रकाशाचे राज्य अवतरले. सृष्टी आता पुन्हा आगळी वेगळी आणि स्पष्ट दिसू लागली. पानघरातले टेंभे विझवले गेले. वाद्यांचे ताल आता वाढले, तसेच गीतांमधील आणि नृत्यातील जोशही वाढला. अवघी दरी दुमदुमून निघाली. तो उठला आणि रस्त्यावर आला. काही क्षण तो अनिश्चित मनाने उभा राहिला. मग काहीच नवे सुचले नाही तेव्हा आपल्या घराकडे चालू लागला. काही घरे ओलांडल्यानंतर पुन्हा मोकळे गवत भरले मैदान होते. गवतातच होत असलेल्या उन्मादी मादक खुसफुशीतून कोणाचा तरी प्रणय रंगात आल्याचे जाणवले. तो स्वतःशीच हसला आणि पुढे तसाच चालत गेला. हे दृश्य दिवसा काय रात्री काय कुठे ना कुठे दिसतच असायचे. त्यानेही असा खुला प्रणय अनेकदा केलेला होता. किशीन कशी दिसली नाही, त्याच्यापासून ती का दूर राहत होती, त्याला माहीत नव्हते. पण अलीकडे तिची ओढ एवढी वाढली होती की इतर तरुणांशी रथ होण्यातील त्याचा रसच आटला होता. खरे तर असे का व्हावे हे त्याला समजत नव्हते. कोणी कुऱ्ही तरुण अथवा तरुणी असे वागत नसत. कोणी कोणाला मिळाले अथवा न मिळाले त्याची भावनिक पर्वा कोणी करत नसे. अगदी सहज सुंदर असे मुक्त जीवन ते जगत. पण बहुधा देमीन त्याला अपवाद होता. त्याचे घर उतारावर बांधलेले होते. आधी तेथे दिखाल राहायचा, पण एकदा शिकारीवर गेला असता त्याची गाठ सापतोंड्याशी पडली. त्याने त्याला मारायचा प्रयत्न केला खरा, पण सापतोंड्याच्या पाशवी हल्ल्यात तो टिकू शकला नाही. तो प्राणांतिक जखमी झाला. कसा बसा तेगीवर बसून त्याने पळ काढला खरा, पण वस्तीत परत येईपर्यंत त्याचा जीव गेला होता. त्याचे घर रिकामेच पडलेले होते. सारी घरे सर्वांच्याच मालकीची असल्याने देमीनला तेथे राहायला कोणी अडवणार नव्हते. तो 17 चंद्रवर्षांचा झाला आणि स्वतंत्र राहावे लागते म्हणून येथे राहायला आला. तो घराजवळ आला. दारातच त्याचा तेगी बांधून ठेवलेला होता. त्याचे अंगचे खवलेदार चिलखत पिवळ्या प्रकाशात चकाकत होते. तो आपल्या चिंचोळ्या तोंडाने सेरवीचा चारा खात, मग आकाशाकडे पाहत, डुरके हेल काढत, पुन्हा खाली आपली लांब लचक मान नेत होता. तो त्याच्याजवळ गेला. त्याच्या उंच खडबडीत पाठीवर थोपटले आणि मग घराकडे वळाला. तेवढ्यात त्याच्या कानावर एक तातडीची हाक पडली. देमीन, देमीन! त्याने चमकून मागे पाहिले. बाजूच्या कोपऱ्यावरून मेका पुढे येत होती. ती त्याच्या घरापासून जवळच राहायची. काय ग मेका, काय झालं? तो तिच्या उत्तेजित चेहऱ्याकडे पाहत विचारता झाला. माझ्या घरी चल, बघ मला आज काय सापडले ते, ती त्याच उत्तेजित स्वरात म्हणाली. देमीनला खरे तर आता एकांत हवा होता. त्यावर कोणते अतिक्रमण नको होते. त्याने नाखुशीने विचारले, काय आहे, काय सापडले तुला? तूच ये आणि बघ, काहीतरी महत्वाचे आहे, पुरातन आणि गूढ. मला काही समजेना, पण काहीतरी विलक्षण आहे एवढे नक्की. म्हटले मुखियाला किंवा पुजारी केलाताला दाखवण्याआधी तुला दाखवावे. चल, काहीतरी विलक्षण आहे. मी पार गोंधळून गेले, ती म्हणाली. पिवळ्या चंद्रप्रकाशात तिचे डोळे अपार कुतूहलाने चकाकत होते. नक्कीच काहीतरी आहे की उगाचच? त्याने तिच्याकडे निरखत पाहत विचारले. देवीन, मी कोणाची गंमत करत नाही हे माहीत आहे तुला. तुलाच आधी दाखवावे वाटले म्हणून आले. तू नव्हता तर वाट पाहिली, नाहीतर आधीच केलाताकडे गेले नसते मी, ती म्हणाली. पण काय आहे असे जे तिला मला दाखवायचे आणि केलाताचा काय संबंध? मेका शूर असली तरी गंभीर स्वभावाची होती. तिला एक 5-6 चंद्रफेरे पूर्ण केलेले मुलंही होते. तो या घरात राहायला आला तेव्हाच ती तिच्या संगी बिस्लापासून गरोदर होती. बिस्लानंतर दुसरीशी जोड बनवून तिच्या घरी राहायला गेला. मेका मग एकटीच राहू लागली.
मुलं झाल्यानंतर मेकाने क्वचितच कुणाशी संबंध ठेवला असेल. तिचा वेळ तिच्या शेतात काम करण्यात आणि मुलाच्या देखभालीत जाई. पानगृहातही ती क्वचितच उगवे. आता ज्या उत्तेजनेत तो तिला पाहत होता हे अघटितच होते. बरे ठीक आहे, चल दाखव मला तुला काय सापडले ते. देमीन उत्सुकता दाखवत म्हणाला आणि तिच्याजवळ आला. ती वळून आपल्या डौलदार शरीराला झोके देत पाठमोरी होत तिच्या घराकडे वेगाने चालूही लागली होती. असे काय सापडले हिला आणि ती सांगत का नाहीये? आणि या वस्तीत काय असे सापडणार? तो तिच्या हेलकावे खाणाऱ्या भरगच्च नितंबांवरून नजर हटवत तिला काय सापडले असेल यावर विचार करत तिला गाठत तिच्या मागोमाग चालू लागला.